नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशी दोन पिकं की जी पिकं आता तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबर, आता सप्टेंबर तर संपलाच आहे, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यांपर्यंत तुम्ही ही दोन पिकं कधीही करा, कितीही करा, तर ही पिकं आपल्याला कंटिन्युअसली किंवा दरवर्षी पैसा देऊन जातात. तर या पिकांसंबंधी तुम्हाला आज मी माहिती सांगणार आहे. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, भाजीपाला हे खूप महत्त्वाचे पीक आहेत आपल्या शेतकऱ्यांसाठी, खास करून अल्पभूधारक जे शेतकरी आहेत की ज्यांच्याकडं अर्धा एकर, 1 एकर, 2 एकर अशी जी जमीन आहे, तर या शेतकऱ्यांसाठी भाजीपाला हा खूप महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे अर्थव्यवस्था जी आहे आपल्या शेतकरी मित्रांची ती त्याच्यावर चालू असते. तर मी तुम्हाला दोन पिकं जी सांगणार आहे तर ती तुम्हाला अतिशय फायदा देऊन जाणारी आहेत. मार्केटमध्ये खूप चांगली मागणी आहे आणि एका पिकाला तर 12 महिने मागणी आहे. म्हणजे जेवढी त्याची डिमांड आहे तेवढा सप्लाय सुद्धा नाही आहे, त्याच्या 20% सुद्धा सप्लाय नाही आहे. त्यामुळे या पिकाला कमीत कमी 40 रुपये रेट तर हा कंटिन्युअसली राहतोय. तर पहिलं पीक जे आहे तर हे आहे आपलं गवार. गवार निवडताना पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा, गवार जर तुम्हाला हात विक्री करायची असेल आणि जास्तीत जास्त रेट जर मिळाला पाहिजे तर गवारीचे तेच वाण निवडा जे तुम्हाला अगदी गावरान गवारसारखे दिसतात. कारण गावरान गवार ही जास्त लोकप्रिय आहे आणि लोकांना ती जास्त खायला आवडते. आणि म्हणूनच लोक शक्यतो जे हायब्रिड वाण आहेत किंवा हायब्रिड सारखे खूप मोठे मोठे दिसतात ते मार्केटला जास्त चालत नाहीत आणि त्यांना रेट पण कमी असतो. तुम्ही गावरांसारखी दिसणारी जर गवार केली तर तुम्हाला लोक 60 रुपये किलो सुद्धा दर द्यायला घाबरत नाहीत किंवा मागे पुढे पाहत नाहीत. म्हणून गवार लावताना शक्यतो जी गावरान टाईप दिसते छोटी, साधारणतः 3 ते 4, 4.5 इंचापर्यंतची तीच गवार लावायची. गवार लावताना शक्यतो आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बीज प्रक्रियेसाठी रायझोबियम, पीएसबी, ट्रायकोडर्मा हे NPK बॅक्टेरिया किंवा नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आणि फंगस या दोन्हींचा वापर करायचा आहे आणि जी बीज प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. बीज प्रक्रियेनंतर त्याला पाहिजे त्यानुसार किंवा पिकाच्या उपलब्धतेनुसार किंवा पिकाच्या गरजेनुसार आपल्याला पाणी द्यायचं आहे. आणि शक्यतो पाणी देतानाच आपण पाण्यातूनच बऱ्याचशा खतांचा वापर करायचा आहे. कारण हे पिकं एवढी स्ट्रॉंग नाही आहेत किंवा एवढी महागडी पण नाही आहेत की आपल्याला त्याच्यामध्ये दाणेदार खतांचा वापर करावा लागतो. तुम्ही साधारण खतं वापरता त्याच्यासाठी वापरू शकता, जसं की ह्युमिक असेल, ऑर्गॅनिक ॲसिड असेल, वॉटर सोल्युबल खत असेल ज्यामध्ये 19-19 आहे, 1261 आहे, 1340-13 आहे, 0050 आहे, या खतांचा जरी वापर केला तरी खूप होतं. कारण या पिकाला जास्तीत जास्त खतांची गरज कधीच लागत नाही. साधारणतः 60 दिवसाच्या आसपास ही गवार चालू होते आणि जवळजवळ तुम्हाला 10 गुंठ्यामध्ये कमीत कमी रोजची साधारणतः 4 ते 5 किलो जरी गवार मिळाली, कमीत कमी 5 किलो, तरी 250 ते 200-250 रुपये आपला नेट सुरू होतो. आणि 10 गुंठे जर गवार असेल तर ऑलमोस्ट तुम्हाला 5 ते 7 किलो तरी हमखास रोज मिळते. मग तुम्ही याच्यावरून विचार करू शकता की 300-400 रुपये फक्त तुम्हाला हे एक पीक देऊन जाणार आहे 10 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये. आणि एवढंच नाही की हे मी तुम्हाला जे सांगतोय हे कमीत कमी आहे, तुम्ही याच्यापेक्षा जास्त उत्पादन घेऊ शकता आणि घेता येतं आणि मिळतं पण. हे 10 गुंठे म्हणजे काय की एकदम कमीत कमी आकडा मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलाय. त्यानंतर दुसरं पीक आहे ते म्हणजे चवळी. आता चवळी सुद्धा असं पीक आहे की ज्याला रेट मुळात कमी राहतो, नाही असं नाही. चवळी असं पीक नाही की ज्याला 70 रुपये 80 रुपये असा रेट मिळतो. चवळीला रेट कमीच मिळतो. पण एक गोष्ट लक्षात असू द्या की चवळी हे वेलवर्गीय पीक आहे आणि चवळीमध्ये तुम्हाला क्वांटिटी खूप जास्त लागत नाही. कारण ऑलरेडी जवळजवळ 11 इंच, 12 इंच, 13 इंचापर्यंत ही शेंग जाते. त्याच्यामुळं एक आपली मूठ जरी धरली अशी तरी एका मुठीत जवळजवळ 300 ते 400 ग्रॅम शेंग बसते. म्हणजेच क्वांटिटी इथं खूप जास्त मिळते. 10 गुंठे जर तुम्ही चवळी लावली तर ती तुम्हाला काढता काढता नाकीनऊ येतं. म्हणजे एवढी चवळीचं उत्पादन आपल्याला मिळतं. आणि साधारणतः 25 ते 30 रुपये जरी रेट आपल्याला चवळीला मिळाला तरी 10 गुंठ्यामधून कमीत कमी तुम्ही रोजचं कमीत कमी 20 किलोपर्यंत चवळी घेऊ शकता. म्हणजे 1 कॅरेट तुम्हाला सहज मिळून जाईल. आणि विचार केला तर 400 रुपये ती सुद्धा देऊन जाईल. म्हणजे ज्यांच्याकडे फक्त अर्धा एकर क्षेत्र आहे त्या शेतकऱ्यांनी जर फक्त गवार आणि चवळी एवढं जर केलं तरी कमीत कमी 700-800 रुपये डेलीचे त्यांना सुरू होतील. म्हणजे असा एकदम अशी दोन पिकं आहेत की ज्या पिकामध्ये तुम्हाला एकदम डोळे झाकून पैसे मिळू शकतात. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की पाऊस पडत नाहीये. पावसाची परिस्थिती तशी आहे की सध्या दुष्काळ परिस्थिती तयार झाली आहे आणि या परिस्थितीमध्ये खूप अवघड आहे पुढचं कालावधीचं. त्यामुळं शक्यतो ज्या शेतकऱ्यांनी प्रॉफिटेबल व्हेजिटेबल लावता येईल, म्हणजे प्रॉफिटेबल असणारं भाजीपाला लावता येईल किंवा कमी कालावधीमध्ये येणारा भाजीपाला लावता येईल, त्या शेतकऱ्यांनी शक्यतो जास्तीत जास्त भाजीपाल्याकडे लक्ष द्या. आणि फक्त एकाच भाजीपाल्यावर अवलंबून राहू नका. 4 ते 5 प्रकारचे भाजीपाला तुमच्या कमीत कमी अर्धा एकरमध्ये करा.
कारण तुम्हाला 2 भाजीपाल्यांचा जरी रेट पडला तरी 3 भाजीपाला असे राहतील की जे तुम्हाला चांगला रेट देऊन जातील आणि तुमचा जो प्रॉफिटचा रेशिओ जो मायनसकडे जातोय तो प्लसकडे येईल. तर मित्रांनो, हे 2 पिकं नक्की लागवड करा. त्याच्यासोबत तुमच्या पिकांचं जे नियोजन असेल ते पण मला कळवा. त्यानुसार आपण व्हिडिओ सुद्धा कंटिन्युअसली बनवत राहू. आणि भाजीपाला पिकावर ज्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ देत असतो शक्यतो त्यावेळेस तुमचं प्लॅनिंग असायलाच पाहिजे. कारण पहा, मी तुम्हाला जवळपास एक 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान मेथीसाठी सांगितलं होतं. तर मेथीची आजही अवस्था अशी आहे की मेथी बाजारामध्ये सुद्धा मिळत नाहीये. ती मिळते ती सुद्धा मरतुकडी मिळते किंवा त्या भाजीपाल्याला अजिबात क्वालिटी राहिलेली नाहीये. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे मेथी आहे, साधारणतः 10-15 दिवसामध्ये त्याची मेथी निघणार आहे, त्यांच्यासाठी खूप गोल्डन चान्स आहे आणि खूप जास्त पैसा तुम्ही यामध्ये कमवू शकता. आणि खास करून जर हात विक्री करत असाल तर तुमच्या मालाला नो चॅलेंज आहे आणि तुमचा जो इन्कम असेल त्यालाही नो चॅलेंज असणार आहे. त्यामुळे जी पिकं मी तुम्हाला सांगतो त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करा. आणि लवकरच आपण डांगरवर सुद्धा माहिती पाहणार आहोत. डांगर आपला एक प्लॉट हार्वेस्टिंगसाठी आहे, मित्राचा आहे. तो प्लॉट, त्याची माहिती आणि त्याचं उत्पादन ही तुम्हाला प्लॉटवर जाऊनच मी दाखवणार आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट करू शकता किंवा कमेंटला जर उत्तर मिळालं नाहीच तर व्हॉट्सअपवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. कारण रोज कमीत कमी 1000-1200 कमेंट्स पडतात. सगळ्याच कमेंट्सला उत्तर देणं शक्यच होत नाही, कसंच होत नाही. कारण शेतीची कामं, वैयक्तिक कामं प्लस यूट्यूब हे सगळं काही हँडल होण्यासारखं नाहीये. त्यामुळे जर ज्या शेतकऱ्यांचं खूप अर्जंट काम असेल पण मेसेजवर रिप्लाय येत नाहीये तर अशा वेळेस तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.